फॅमिलीमध्ये. तर आज आम्हाला जायचं आहे फिरायला आणि थोडंसं शॉपिंग पण करायची आहे. तर म्हटलं चला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर आता आहे ना मस्त आता मी ड्रेसच घातला आहे. तर टॉप आणि लेगिंज घातली आहे आणि रिद्धी-सिद्धीचं कसं आवरले ते तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा आता अभेंतला असं तयार केलेलं आहे आणि बघा अभेंत कसं करतोय. बोला काहीतरी. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही जाणार आहे बाहेर मिसळ खायला मस्त आणि मग तिथूनच शॉपिंग आणि तिथं थोडंसं खेळणार पण आहे आता आम्ही. आणि कोणत्या हॉटेलला जाणार आहे तुम्हाला पुढे दिसेलच आता व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. आणि इथं बघा लाडूचं मस्त शांत बसलाय. आज कुठून देव पावलाय काय माहिती. नाही तर भूर म्हटलं का तो शांत बसतच नाही. आणि काय खेळ चालू आहे. पिलू कुठे जायचं आहे अभियांत? भूर जायचं ना? दिले फेकून. कुठं जायचं? तर आता आम्ही ना आवरून बसलोय आणि पप्पाची वाट बघतोय. तर पप्पा येतील आता आणि मग आम्ही जाऊ है ना रिद्धी सिद्धी. आता सर्व घरातले काम आवरून घेतले, कपडे धुवून घेतले आणि पिलू पिलू पडशील पलंगावरून. पिलू पडशील माग वय. नीट बैस नीट बैस नीट बस नीट. पाय कसं लाता मारायचं. तर आता आहे ना मी कपडे धुवून घेतले आणि बघा कसा पलंगावरून उतरायला शिकलाय तो. आता बघू बरं. धबाक धबाक पिलू मोठं झालं आता. तर आता आहे ना मी कपडे धुवून ठेवले आणि म्हणजे कपडे धुवून घेतले. परत उशीर होईल म्हटलं यायला. आणि स्वयंपाक तर काही करायचं नाही, आज बाहेरच जेवण करायचं आहे त्याच्यामुळे. तर खूप दिवसापासून चाललं होतं हॉटेलला जायचं आहे आणि गेलोच नव्हतो, खूप दिवस झाले तसं. तर म्हटलं चला आता आहे ना जाऊन येऊ. तर नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं मस्त अशी करू, सेलिब्रेशन आहे नवीन वर्षाचं. तर आता भांडे पण घासून ठेवलेले, किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे. का बरं लागतंय इकडे नाही ना या साईडनी. तर रिद्धी सिद्धी ना खूप छान डान्स करते आणि त्यांचं आहे ना मी इंस्टाग्राम अकाउंट खोललेलं आहे. आणि त्यांना मस्त आता आहे ना आत्ताच ते व्हिडिओ टाकायला लागले आहे, पण मस्त लाईक्स पण येत आहे आणि फॉलोअर्स पण हळूहळू वाढत आहे. तर जे कोणी आता म्हणजे माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर त्यांनी ना रिद्धी सिद्धीचे ना ID ला फॉलो करा. तर रिद्धी सिद्धी दिंडे अशा नावाने आहे. तर त्यांना सपोर्ट करा नक्की. आणि खूप छान डान्स करतात त्या. तर एक आवड म्हणूनच त्यांनी स्टार्ट केलेलं आहे, पण लोकांना तर खूपच आवडतं आहे आणि त्यांना लाईक पण जास्त येऊ राहिले. तर बोला ना काहीतरी रिद्धी सिद्धी. म्हणा आमचा डान्स बघा असं तसं काही म्हणा. आमचे डान्स बघा, लाईक करा, फॉलो करा. तर एक बघा कशी लपती आहे. फक्त घरातच डान्स करायचा नाही. चला तर फायनली आम्ही आहे ना पोहोचलोय. आम्हाला दुसऱ्या हॉटेलला जायचं होतं, पण रिद्धी सिद्धीच्या बाप्पाने आम्हाला सरप्राईजच दिला आणि आले ज्योतिबाच्या वाड्याला घेऊन. तर मस्त आता आहे ना तिथं गाडी पार्किंग करतो आणि पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि एकदम निवांत ठिकाणी आणि एवढी गर्दी पण नव्हती, कारण सकाळी सकाळी आम्ही लवकरच गेलो होतो 11 11:30च्या टायमिंगला. आणि बघू शकता पुढे व्हिडिओ तुम्ही. जाय ना ना जाय ना.
होते थांब. हा तुला बस. हाय. तर आता आहे ना आमचे फोटोशूट वगैरे करून झाले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता रिधिसिद्धीला खेळायला. पण इथं बघा मुलांना आहे ना खेळायला जास्त आहे. तर रेल्वे होती आणि त्याच्यानंतर बघा बोटिंग होती आणि हे बंदच होते गोल गोल फिरते, याला काय म्हणतं काय माहिती. त्यांनी त्याच्यानंतर बघा लाडोनी पण एन्जॉय केला होता भरपूर. तर तो बाहेरच येत नव्हता आणि बोटिंगची पण सोय होती बघा छोट्या मुलांसाठी. तर लाडोला तर खूपच आनंद झाला होता आणि त्याच्या पप्पांनी मस्त त्याला थोडंसं खेळवलं आणि त्याच्यानंतर सिद्धी पण बसली होती आणि रिधी सिद्धी दोघींनी पण एन्जॉय केला होता. तर मुलांना म्हणजे सुट्टी असली का असं अशा ठिकाणी भारी आहे ज्योतिबाचा वाडा. तर आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. आम्हाला दुसरीकडे जायचं होतं पण मग त्यांच्या पप्पांनी आणलं होतं आम्हाला. तर हे हॉटेल आहे ना म्हणजे त्यांच्या मित्राचंच आहे, त्याच्यामुळे ना मग आम्ही आलो होतो. तर मग मस्त एन्जॉय केला आणि बघा लाडोला मस्त गाडीत पण बसवलं होतं आणि तो तर उठतच नव्हता. त्याच्यानंतर मग थोडेसे आम्ही सेल्फी पण काढले आणि त्याच्यानंतर रील्स पण असे बनवले होते. तर मला आधी वाटायचं का ही जी आहे ना रिंग आपण फिरतो ते गोल गोल आणि त्याच्यानंतर मग रील्स बनवत्या, पण तसं नाही आहे. आपण फक्त जागीच उभं राहायचं आणि त्याच्यानंतर फक्त मोबाईलच फिरतो असं आपल्या आजूबाजूनी. आणि मस्त रील्स बनवले होते, पहिल्यांदाच बनवले होते. हा ट्रेंड खूप जुना आहे पण मग आम्ही काही बनवलेलंच नव्हते असे रील आणि पहिल्यांदाच बघितलं होतं. जेव्हा प्रत्यक्षात बघितलं ना तेव्हाच कोणत्याही गोष्टीची माहिती होती. तर मस्त आता लाडोचे पण काढले होते आणि खूप छान आले होते. तर मस्त असे सर्वांचेच काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग मुलांनी तर खूपच एन्जॉय केला. आणि कसं आहे ना मुलांसाठी एखाद दिवस काढलाय पाहिजे. आता रोज रोज काम तर असतंच आपल्याला घरात काम, गृहिणी म्हटल्यावर घरात काम करायचं आणि मिस्टर पण घरात नाही म्हणजे कंपनीतच राहतात, त्यांना पण सुट्टी राहत नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज नवीन वर्षाची सुरुवात आहे ना मस्त करू. तर पहिल्यांदाच आलो होतो आम्ही ज्योतिबाच्या वाड्याला आणि बघा लाडो इथं बघा कोंबडे होते आणि त्यांनाच धरायला पळत होता. तर मुलांनी तर खूपच एन्जॉय केला ना. हा बघा घोडा आहे, तर नवीनच आणलेला होता त्यांनी आणि मस्त असे झोके वगैरे होते आणि खेळले होते. तर एन्जॉय तर भरपूरच केला आहे रिधिसिद्धीने. तर आमचा शनिवारचा दिवस पूर्ण म्हणजे एन्जॉयमध्येच गेलेला आहे. तर सकाळी काही कामं एवढे नव्हते करायचे, कपडे भांडे आणि ते करून आले होते, सर्व पसारा आवरून आले. फक्त स्वयंपाक बाहेर जेवायचं म्हटलं ना तर एक आपल्याला म्हणजे रिलॅक्स होतो आपण. आणि बघा मी ना झोक्यावर बसले ना तर मला इतकं छान वाटत होतं, एकदम रिलॅक्स वाटत होतं बसले तेव्हा. आणि लाडोला पण घेतलं होतं नंतर. तर खूप दिवसातून मी झोक्यावर बसले होते. तर आता आहे ना मस्त खेळून वगैरे झालं आणि भूक लागली होती. तर आम्ही वडा रस्साचा ऑर्डर केला होता, पाव आणि पापड होता, गुलाबजाम पण होते. तर लाडूमुळे तर व्हिडिओज काढता येत नव्हता पण मी कसं तरी थोडासा काढला. जेवण वगैरे केले आणि लगेच आम्ही निघालो होतो. आणि बघा इथं यायच्या वेळेसच मांजरी खूप होत्या तिथं, मांजरीचे पिल्लं आणि रिधिसिद्धीला तर खूपच आवडत्या. आणि बघा किती छान आहे. आता शेवटचं म्हटलं येताना थोडीशी शूटिंग काढून घ्यावा. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता हे ना मुलांसाठी तर खूपच छान आहे. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता ज्योतिबाच्या वाड्याला. तर जे कोणी नाशिकचे आहे त्यांना तर जवळच आहे, आता नाशिकलाच आहे ज्योतिबाचा वाडा आणि खूप फेमस आहे. तर आत्ताच नवीनच झालेली आहे याची ओपनिंग. तर तुम्ही पण एकदा नक्की भेट देऊन बघा. तर मुलांसाठी तर खूपच छान आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.